साई भक्तांसाठी आणि पुणेकरांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट. ट्रॅफिक आणि रस्ते प्रवासाचा त्रास आता कायमचा संपलाय. कारण 22 जून 2026 पासून रेल्वे प्रशासन पुणे ते शिर्डी दरम्यान एक नवीन इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करत आहे. अवघ्या 5 तासात तुम्ही थेट साईनगर शिर्डीला पोहोचणार आहात. या नवीन गाडीची वेळ काय आहे, तिकीट दर किती आहे आणि ही गाडी आपल्या प्रवासात कोणकोणत्या स्टेशनवर थांबते, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान. तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या नवीन गाडीचा नंबर आहे गाडी नंबर 11423, पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस. ही एक मेल एक्सप्रेस प्रकारची गाडी असून ही एक दररोज धावणारी आहे. पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यानचे 256 किलोमीटरचे अंतर ही गाडी 5 तास 5 मिनिटांमध्ये पूर्ण करेल. या प्रवासादरम्यान या गाडीचा सरासरी वेग ताशी 50 किलोमीटर असणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि आरामदायक प्रवासासाठी या गाडीला आधुनिक LHB टाईप रेक जोडण्यात आले आहेत. एकूण 15 कोचची ही गाडी असणार आहे. आता मित्रांनो, बोलूया या गाडीच्या तिकीट दराबद्दल. जर तुम्हाला बजेटमध्ये प्रवास करायचा असेल तर सेकंड सिटिंगसाठी अंदाजे 135 रुपये तिकीट दर आहे. आणि जर तुम्हाला अधिक आरामदायक आणि एसी प्रवास हवा असेल तर एसी चेअर कारसाठी अंदाजे 465 रुपये तिकीट असणार आहे. म्हणजेच अत्यंत परवडणाऱ्या दरात तुम्ही शिर्डीला पोहोचू शकता. आता मित्रांनो, या गाडीचे पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यान रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी दररोज सकाळी 6:55 पुण्यावरून सुटते. सकाळी 7:53 गाडी दौंडकोड लाईनला पोहोचते. इथे 2 मिनिटाचा थांबा घेऊन सकाळी 7:55 गाडी पुढच्या प्रवासाला निघते. सकाळी 8:19 श्रीगोंदा रोड असे स्टॉप करत सकाळी 9:12 गाडी अहिल्यानगर जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 9:15 गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. आपल्या पुढच्या प्रवासात सकाळी 9:59 राहुरी, 10:22 बेलापूर असे थांबे घेत अखेर दुपारी 12 वाजता ही गाडी तुम्हाला थेट साईनगर शिर्डीला पोहोचवते. तर मित्रांनो, सकाळी 7 वाजता पुण्यातून सुटून दुपारी 12 वाजता शिर्डीत पोहोचणारी ही गाडी भाविकांसाठी आणि दैनंदिन प्रवाशांसाठी खूप सोयीची ठरणार आहे. 22 जून 2026 पासून सुरू होणाऱ्या या नवीन रेल्वे सेवेबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्ही या गाडीने प्रवास करणार का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भारतीय रेल्वेच्या अशाच नवनवीन आणि अचूक माहितीसाठी आपल्या ट्रेन लव्हर्स आय एम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.